नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न भजी। कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न भजी। तर त्यासाठी घेतलेलं काय साहित्य घेतले, एकदम कमी साहित्यामध्ये आज आपण स्वीट कॉर्न भजी बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा इथे घेतलेला आहे एक स्वीट कॉर्न घेतलेला आहे आणि अर्धी वाटी घेतलेला आहे कॉर्न फ्लावर, अर्धा चमचा घेतलेले आहेत धने, ओवा घेतलाय थोडासा, चिमूटभर सोडा घेतलेला आहे, मीठ घेतले चवीनुसार आणि 4 ते 5 हिरवी मिरची घेतले। ह्याच्याऐवजी तुम्ही लाल तिखट जरी टाकलं तरी सुद्धा चालते किंवा तुम्हाला मिरची सुद्धा टाकून लाल तिखट टाकायचं असलं तरी सुद्धा चालते। आमचे असे 2 भाग करून घेतलेत बघा आणि असं चाकूच्या सहाय्याने ना असं हे काढून घ्यायचं बघा। हे असं मोकळं होतंय। या पद्धतीने असं काढून घ्यायचं। एका भांड्यामध्ये बघा कॉर्न फ्लोअर आपण असं काढून घेतलंय। ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ, ओवा टाकून घ्यायचा, मिरची आणि धन बारीक जरा जाडसर असे कुटून घेतलेत बघा, ते पण टाकून घ्यायचंय आणि कोथिंबीर थोडीशी। तर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कॉर्न फ्लोअर। जसं लागेल तसं टाकून घ्यायचंय बघा, एकदम टाकू नका सगळं। तर मी अगोदर अर्धच टाकले। पीठ टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता अर्धी वाटीपेक्षा आणखीन 1-2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर जास्त लागलेला आहे। कमी किंवा जास्त लागू शकतो बघा, त्याप्रमाणे तुम्ही टाकायचा। असा कॉर्नफ्लॉवर असं लागला पाहिजे। पाणी पण जास्त ओतू नका, अर्धा कप पाणी ओतायचं। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला तांदळाचं पीठ तुमच्याकडे असेल तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ पण 2 चमचे टाकलं तरी पण चालतं। एकदम कुरकुरीत होतात तांदळाचे पीठ टाकल्यानंतर सुद्धा, असे पण कुरकुरीत होतात पण जास्त वेळ कडक राहतात तांदळाचे पीठ टाकले तर। तर आता आपण तेल पण गरम करण्यासाठी ठेवले, आता आपण तळायला घेऊया। तेल गरम करायला ठेवले आणि तेल सुद्धा चांगलं गरम झाले। आता आपण सोडून घेऊया आपली कॉर्न भजी। तर बघा आपली जशी भजी सोडतो ना त्याचप्रमाणे सोडायचं, पण ह्या भज्यांना काय आपल्या आकार येत नाही अजिबात। पहिल्यांदा गॅस मोठाच ठेवायचा। बघा एखादं मिनिटभर भजी आपली जरा सेट झाली ना की मग आपण लगेच पलटी करून घ्यायची। मस्त अशी आपली 2 मिनिटांमध्येच भजी आपली अशी तळून झालेली आहेत। एकदम कुरकुरीत होतात आणि खायला तर एकदम मस्त लागतात बघा। तर आता आपण हे चांगलं तेल निथळून घेऊया काढून। आता आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊया। मस्त अशी झालेली आहेत। आता दुसरी सुद्धा बॅच आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊया। स्वीट कॉर्न भजी आपली तयार झालेली आहेत बघा, अगदी मस्त असे झालेले आहेत। खूप छान लागतात चवीला तर आणि एकदम कुरकुरीत असे होतात बघा। मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। सोडा जरी नाही घातला तरी सुद्धा कुरकुरीत होतात आणि थोडासा नकळत असा सोडा चिमूटभर टाकायचा, जास्त सोडा सुद्धा टाकायचा नाही आणि खूप छान लागतात ही कॉर्न भजी। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा।